सर्व उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज या विचारपीठावर अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि या कार्यक्रमाचे जी समिती आहे त्यातल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांचे मी माफी मागतो, कारण की खूप लोकांना बोलायचं होतं आणि वेळेच्या नुसार कोणाला जास्त लोकांना बोलायला भेटलं नाही, त्याबद्दल त्यांची माफी मागतो। पण आज आपण सर्वजण खास करून इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्व लोकांचे पण आभार मानतो। आज आपण सर्व इकडच्या मनुवाद सरकारला दाखवून दिलंय की आमच्या बापाने आम्हाला जे आरक्षण दिले, जर त्याला तुम्ही हात लावल्याची जरी ताकद दाखवली तर तुम्हा एकेका भीम सैनिक हा तुम्हाला दाखवून देईल की आम्ही काय करू शकतो। इतक्या पावसात सुद्धा आपण सर्वजण इकडे आलात आणि या इकडच्या मनुवाद सरकारला दाखवून दिलं। आज कुठल्याही गल्लीतल्या पोराला विचारा, एक एक पोरगा फक्त आणि फक्त जय भीमचा नारा देतोय। आज गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा गुंजतोय, कारण की या बापाने जे काम केलंय ते कुठल्या जातीसाठी काम नाही केलंय, ते अख्ख्या देशासाठी काम केलंय। आज इकडच्या मनुवाद सरकार जे असेल त्यांना रात्रभर झोप लागत नाहीये, कारण की त्यांचे जे विचार होते की अख्खा देश हिंदुत्ववादी करायचा, आज तो कुठेतरी संपण्याच्या नादी लागलेला आहे। कारण की इकडचा एक एक विद्यार्थी असेल, इकडचा एक एक तरुण मुलगा असेल, इकडची एक एक तरुणी असेल, ते आज फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालतायत। आणि मी तुम्हा सर्वांना सांगतो, येणारा काळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच असणार आहे। आज आपण 59 जातीचे लोक एकत्र आलो, बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं आपल्याला, आज आपण ते वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना एकसाथ लढाई लढायची आहे। अनेक लोक येतील, अनेक लोक जातील, पण तुम्हाला भरकटण्याचं काम करतील की हा मोठा की तो मोठा, पण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय हा देश पहिला यायला पाहिजे, धर्म नंतर यायला पाहिजे। म्हणून मी जास्त वेळ न घेता तुम्ही सर्वजण इकडे भर पावसात उभे राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 जय।